राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली अशी थरारक लढाई पेटलेली आहे। फलटणच्या डॉक्टर प्रकरणातून सुरू झालेला हा वाद आता पक्ष शिस्तीपर्यंत पोहोचलाय। रुपाली ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन छेडलं होतं, तर पक्षाने ठोंबरे यांनाच नोटीस बजावली। आता प्रश्न असा की महिलांसाठी न्याय मागणाऱ्या ठोंबरेंचं चुकीच्या की सत्तेसाठी शांत राहणाऱ्या चाकणकर बरोबर आहेत। राष्ट्रवादीतला हा संघर्ष केवळ दोन महिला नेत्यांपुरता नाही, तर अजित पवार गटाच्या अंतर्गत फाटाफुटीचा धोकादायक संकेत देतो। मात्र या संपूर्ण प्रकरणावर ठोंबरे यांना 7 दिवसात खुलासा करणारे एक पत्र आलेलं आहे। यावर त्या काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अशात आज ठोंबरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। नमस्कार, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे वाद। या दोन रुपालींमधील संघर्ष आता थेट पक्षाच्या शिस्तीपर्यंत पोहोचलेला आहे। फलटण येथील डॉक्टर तरुणी आत्महत्येच्या प्रकरणानंतर सुरू झालेला हा वाद आता मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झालेला आहे। फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर ठोंबरे यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। एका मयत तरुणीचं चारित्र्य हनन करून तुम्ही महिलांच्या न्यायासाठी बोलायचा नैतिक अधिकार गमावलेला असल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं। या आंदोलनानंतर पक्षातील अंतर्गत कलह उघड्यावर आला। पक्षातील वरिष्ठांना ही बाब रुचली नाही। अखेर राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सरचिटणीस संजय खोडके यांनी रुपाली ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। नोटीसीमध्ये म्हटलं आहे की आपण पक्षाच्या प्रवक्त्या पदावर असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांविरोधात केलेलं वक्तव्य हे पक्ष शिस्त भंग करणारं आहे। 7 दिवसाच्या आत खुलासा सादर करावा, अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल। ही नोटीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना प्रत स्वरूपात पाठवण्यात देखील आलेली आहे। म्हणजेच आता हा वाद फक्त दोन महिला नेत्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचलेला आहे। रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या? या नोटीसीनंतर रुपाली ठोंबरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे। त्या म्हणाल्या, पक्षाने मला नोटीस तर पाठवली आहे, ज्यांनी एका मयत भगिनीचं चारित्र्य हनन केलं त्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे महिलांच्या न्यायाला धोका आहे। मला खुलासा द्यायचा आहे, पण 7 दिवसांचा कालावधी हा त्यासाठी अत्यंत कमी दिवस आहे। मी वैयक्तिक हितसंबंध, फलटण प्रकरण आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्या अन्यायाविरुद्ध सविस्तर उत्तर दे, परंतु ज्यांनी चारित्र्य हनन केलं त्यांच्या बाजूने पक्ष उभा राहत असेल तर अशा न्याययुद्धात मी गप्प बसणार नाही। त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पक्षात अस्वस्थता पसरली आहे। ठोंबरे यांचे समर्थक म्हणतात की त्या फक्त महिलांच्या न्यायासाठी लढत आहे, तर विरोधकांचं म्हणणं आहे की त्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी पक्षाचं नेतृत्व करत आहेत। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावं देखील समोर आलेली आहे। याच प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी काही वक्तव्य केल्यानं ठोंबरे नाराज झाल्या। त्यांना वाटतं की महिला आयोगाच्या अध्यक्षांनी न्याय द्यायच्या ऐवजी मयत महिलेचं चारित्र्य हनन केलं। त्यामुळं ठोंबरे रागाच्या भरात आंदोलनाच्या मार्गावर गेल्या। आता पक्षाने या प्रकरणात हस्तक्षेप करून ठोंबरे यांना आवरण्याचा प्रयत्न सुरू केलाय। पण याचाच अर्थ असा की अजित पवार गटात अंतर्गत मतभेद वाढले आहेत का? रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या जवळच्या समजल्या जातात, महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा देखील आहेत। या दोन महत्त्वाच्या पदांवर त्या काम करत आहेत। दुसरीकडे रुपाली ठोंबरे या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून राज्यभर ओळखल्या जातात आणि सोशल मीडियावरही त्या सक्रिय असतात। त्यामुळं हा वाद म्हणजे दोन प्रभावशाली महिला नेत्यांमधील सत्ता संघर्ष असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे। काही जणांचं मत आहे की पक्षातील अंतर्गत असंतोष आता उघड झाल्यानं अजित पवार गटाला त्याचा फटका बसू शकतो, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात सार्वजनिक आंदोलन आणि नंतर मिळालेली नोटीस या सगळ्यामुळं पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। रुपाली ठोंबरे यांनी 7 दिवसांच्या आत लेखी खुलासा द्यायचा आहे। त्यांनी खुलासा न दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे। पण ठोंबरे यांचा सूर पाहता त्या मागे हटणार नाही हे मात्र स्पष्ट आहे। म्हणूनच
पुढचे काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. एका बाजूला चाकणकर यांच्या पाठीशी पक्ष नेतृत्व उभं राहत आहे, तर दुसऱ्या बाजूला ठोंबरे या न्यायासाठी लढणारी महिला अशी प्रतिका त्या निर्माण करण्याचा तयारीत आहे. रुपाली विरुद्ध रुपाली हा संघर्ष आता केवळ वैयक्तिक नसून तो अजित पवार गटाच्या एकतेची खरी कसोटी ठरणार आहे. पक्षाने चाकणकरांना वाचवायचा की ठोंबरे यांना वाचवायचं हा प्रश्न आता राष्ट्रवादीच्या पुढ्यात येऊन उभा राहिलेला आहे. या लढाईचा शेवट कुणी जिंकेल हे सांगणं अवघड आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की, या वादानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा महिला संग्राम पेटवलाय. अशात रुपाली ठोंबरे यांना बजावण्यात आलेल्या नोटीस संदर्भात त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्या पोहोचलेल्या आहेत. नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा होते आणि काय निर्णय लागतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या प्रकारावर ठोंबरे काय भूमिका घेणार याकडे आता पक्षासह विरोधकांसह महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.